विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 2 मधील उपघटक 2.3 वचन हे पाहिलेलं आहे आणि आज आपल्याला त्याच्या पुढचा उपघटक म्हणजे 2.4 आणि त्या घटकाचं नाव आहे काळ. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात आपण घ्यायला पाहिजे, म्हणजे काळ म्हणजे नेमकं काय. आधी आपल्याला काय पाठ पाहिजे, काळाची व्याख्या पाठ पाहिजे. मग काळ म्हणजे काय किंवा काळाची व्याख्या काय म्हणते पहा. क्रियापदाच्या रूपावरून त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते याचा जो बोध होतो त्यालाच या ठिकाणी काय म्हणतात, काळ म्हणतात. लक्षात घ्या बरं का विद्यार्थी. क्रियापदाच्या रूपावरून त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते आणि याचा जो बोध होतो त्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, काळ म्हटलं जातं. म्हणजे इतर एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये घ्यायला पाहिजे, ती गोष्ट म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते याचा जो बोध होतो त्यालाच इथं क्रियापद म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, काळ जो हा आपला घटक आहे तो पूर्णतः त्या क्रियापदावर अवलंबून आहे. लक्षात घ्या, कारण जोपर्यंत आपल्याला एखाद्या वाक्यातलं किंवा त्या वाक्यातील क्रियापद समजणार नाही तोपर्यंत आपल्याला तो वाक्य किंवा कुठल्या काळातला आहे हे आपल्या लक्षामध्ये येणार नाही. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, या काळाचे पुन्हा 3 प्रकार आहेत. लक्षात घ्या, त्यातला पहिला आहे वर्तमान काळ. पहिला आहे काळाचे 3 प्रकार आणि त्या 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे आपला वर्तमान काळ. मग या वर्तमान काळाची व्याख्या काय म्हणते ते पहा बघा. व्याख्या, आता या वर्तमान काळाची व्याख्या काय म्हणते बघा. तर बघा, जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता म्हणजे वर्तमानात घडते आणि असा बोध होतो त्याला या क्रियापदाचा काय म्हटला जातो, वर्तमान म्हटला जातो किंवा वर्तमान काळ म्हटला जातो. म्हणजे क्रिया चालू आहे असं ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं किंवा एखाद्या वाक्यामध्ये की क्रिया चालू आहे, क्रिया घडते, म्हणजे वर्तमान काळामध्ये किंवा वर्तमानात ही क्रिया चालू आहे, तो काळ म्हणजे काय आहे तर तो वर्तमान काळ आहे. म्हणजे या काळामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली नसते किंवा क्रिया पुढे घडणार नसते, तर जी क्रिया आहे ती क्रिया कशी आहे, चालू आहे. ती कसं बघा, उदाहरण दिले, समीर व्याकरण शिकतो. आता हेच वाक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायला पाहिजे पहिल्यांदा की या वाक्यातलं आपल्याला पहिल्यांदा क्रियापद माहिती पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला त्या वाक्यातलं क्रियापद पाहता येईल किंवा क्रियापद समजणार नाही तोपर्यंत आपल्याला काळ ओळखता येणार नाही. मग काळावरची प्रश्न सोडत असताना पहिल्यांदा आपल्याला दिलेलं जे वाक्य आहे त्या वाक्यातलं पहिल्यांदा आपल्याला क्रियापद शोधावं लागणार आहे. आणि मग ती क्रियापद शोधल्यानंतर पुढची गोष्ट काय करायला पाहिजे, आपण नेमकं ते क्रियापद वर्तमान काळी आहे की भूतकाळातलं आहे की भविष्य काळातलं आहे. हेच जर क्रियापद आपण घेतलं समजा, तर हे आपल्याला तिन्ही काळामध्ये या क्रियापदाचा वापर करून आपल्याला वापर करता येतो. ते बघा, समीर व्याकरण शिकतो म्हणजे समीर व्याकरण काय करतोय, शिकतोय. म्हणजे त्याची क्रिया पूर्ण झाली का, नाही, कारण ते शिकण्याचं काम सध्या काय आहे, चालू आहे. म्हणजे या ठिकाणी समीरचं व्याकरण शिकण्याचं जी क्रिया आहे ती क्रिया काय आहे, चालू आहे. क्रियापद आहे का, नाही. म्हणजे समीर व्याकरण शिकतो म्हणजे त्याची व्याकरण शिकण्याची जी क्रिया आहे ती क्रिया काय आहे, चालू आहे. म्हणून ती वर्तमानात क्रिया घडते, म्हणून तो काय झाला, वर्तमान झाला किंवा तो वर्तमान काळातलं वाक्य झालं. लक्षात घ्यायचं. आता त्याचं दुसरं उदाहरण बघा, गाय चारा खाते. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला या वाक्यातलं काय शोधावं लागणार आहे, क्रियापद. बघा, ह्या वाक्यातलं क्रियापद काय आहे, खाते, म्हणजे खाण्याची क्रिया चालू आहे, हे लक्षात घ्यायचं. मग आता बघा विद्यार्थ्यांनो, गाय चारा खाते म्हणजे गायचं चारा खाण्याचं काम किंवा त्याची जी क्रिया आहे ती क्रिया काय आहे, चालू आहे. म्हणजे गाय चारा खाते म्हणजे ही क्रिया
खाण्याची क्रिया काय आहे चालू आहे. पूर्ण झाली का नाही. गाय चारा खाते म्हणजे गाय इथं काय करायला लागली चारा खाण्याची क्रिया करायला लागलेली आहे. आता त्याचं तिसरं उदाहरण आहे बघा. मी अभ्यास करतो. मी अभ्यास करतो हे सुद्धा वर्तमान काळातच वाक्य आहे. म्हणजे मी अभ्यास करतोय ज्या पद्धतीने मी शिकवतो म्हणजे क्रिया काय आहे चालू आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला या वाक्यातलं क्रियापद शोधावं लागलं आहे की क्रियापद इथं काय आहे करतो. करतो यावर आपण लक्षात दिलं आहे की वर्तमान काळ आहे म्हणजे मी अभ्यास करतो म्हणजे माझा अभ्यास चालू आहे. माझा अभ्यास चालू आहे म्हणजे या ठिकाणी क्रिया वर्तमानात घडते किंवा ती क्रिया चालू आहे असा या ठिकाणी बोध होतो. म्हणून हे वाक्य काय आहे वर्तमान काळात आहे. वर्तमान काळामध्ये विद्यार्थ्यांना एकच लक्षात ठेवायचं क्रिया चालू आहे हे लक्षात ठेवायचं. क्रिया चालू आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नाही. वर्तमान काळातली सगळ्यात एकच आयडिया म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी की क्रिया काय असते चालू असते. म्हणजे क्रिया चालू आहे बंद नाही हे झालं वर्तमान काळात. म्हणजे क्रिया चालू आहे हे गोष्ट आधी आपल्या लक्षामध्ये आपण ठेवलं पाहिजे. वर्तमान काळातली क्रिया चालू आहे लक्षात ठेवायचं. आता विद्यार्थ्यांनो तुम्हाला वर्तमान काळ समजलेला आहे. आता आपण त्याचा पुढचा घटक घेऊ. दुसरा प्रकार बघूया. दुसरा काय होता प्रकार तर इथं दुसरा म्हणतात भूतकाळ. दुसरा घटक आहे दुसरा प्रकार आहे भूतकाळ. आता विद्यार्थ्यांना लक्षात घ्या याची आधी आपल्याला काय करावं लागणार आहे व्याख्या. कारण व्याख्याशिवाय आपल्याला व्याकरण सोडवता येणार नाही. बघा आता वर्तमान पाहिले भूतकाळ. आता भूतकाळाची व्याख्या काय म्हणते जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे असा बोध होतो तेव्हा त्या क्रियापदाचा भूतकाळ होतो. म्हणजे वर्तमान काळात काय म्हणलंय क्रिया चालू आहे आणि भूतकाळामध्ये काय म्हणतात की क्रिया पूर्वी घडलेली आहे म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे. आणि असा ज्या ठिकाणी बोध होतो त्या ठिकाणी काय होतं भूतकाळ भूतकाळ होतं. म्हणजे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया पूर्वी घडली आहे असा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काय होतो भूतकाळ होतो. लक्षात घ्यायचं. आता विद्यार्थ्यांना एक सोपी आहे भूतकाळ म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे म्हणजे क्रिया पूर्वी घडलेली आहे असा ज्या ठिकाणी बोध होतो तेव्हा ओळखायचं की ते वाक्य कशातलं असणार आहे भूतकाळातलं असणार आहे. आता हीच फक्त उदाहरण आपल्याला बघू बरं का. हे तीनच उदाहरण मी तुम्हाला तिन्ही प्रकारामध्ये कशा पद्धतीने बदलतात किंवा कसं बदलतं हे तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदा आपण काय करू हे शिकतो क्रियापद आपल्याला काय करावं लागणार आहे कट करावं लागणार आहे. क्रियापद सगळं आपल्याला काय करावं लागणार आहे. आता त्यातलं पहिलंच वाक्य घेतो आपण वर्तमान काळामध्ये काय म्हणतो समीर व्याकरण शिकतो. आता भूतकाळामध्ये ती क्रिया घडून गेलेली आहे हे दाखवायचं. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल समीर व्याकरण शिकला. शिकला समीर व्याकरण शिकला म्हणजे विद्यार्थ्यांनो इथं शिकण्याची जी व्याकरण शिकण्याची किंवा समीरची व्याकरण शिकण्याची जी क्रिया आहे ती क्रिया पूर्ण घडलेली आहे म्हणजे त्यांना पूर्ण केलेली आहे. या मधला क्रियापद कोणता आहे शिकला. यावर आपल्या लक्षात येते की ही क्रिया पूर्ण झालेली आहे किंवा ही क्रिया पूर्वी घडलेली आहे. म्हणून काय म्हणतात जातं समीर व्याकरण शिकला म्हणजे क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे. लक्षात घ्या. आता त्याचं दुसरं उदाहरण आपण बघू. वर्तमानामध्ये काय म्हटलं होतं गाय चारा खाते. पण आता भूतकाळामध्ये ती घटना आपल्याला पूर्वी घडलेली आहे किंवा घटना घडून गेली हे दाखवायचंय. मग आपल्याला ते वाक्य कशाला सांगता येईल गायीने. इथं आपल्याला गायीने चारा काय होईल खाल्ला. गायीने चारा खाल्ला. गायीने चारा खाल्ला. गायीने चारा गायीने चारा. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपला दुसरं उदाहरण बघू. दुसरं उदाहरण काय म्हणतं गायीने चारा खाल्ला म्हणजे इथं गायीनं चारा खाण्याची क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे किंवा घटना घडून संपलेली आहे असा उल्लेख होतो. खाल्ला खाल्ला या क्रियापदावर आपल्या लक्षामध्ये येतं की इथं खाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे ही घटना भूतकाळामध्ये घडलेली आहे.
म्हणजे ही क्रियापदाच्या रूपावर लक्षात येतं की ही क्रिया जी आहे गायीने चारा खाण्याची क्रिया पूर्वी घडली किंवा घडून गेली हे लक्षात घ्यायचंय. आणि तिसरा आहे विद्यार्थी, मी अभ्यास केला. मी अभ्यास केला हा तिसरं वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी तिसरं वाक्य काय म्हणतं की मी अभ्यास केला. म्हणजे इथं अभ्यास करण्याची जी क्रिया आहे ती क्रिया काय झाली आहे, संपलेली आहे. म्हणजे मी अभ्यास केला म्हणजे माझ्या अभ्यास करण्याची जी क्रिया आहे ती क्रिया काय झालेली आहे, मागे घडून गेलेली आहे. हे आपल्या याच्यावरून लक्षात येतं. आणि म्हणून हे तीन वाक्य आपला या दोन्ही वर्तमान काळामध्ये सुद्धा कशा पद्धतीने क्रियापदाच्या रूपावरून बदलतं किंवा भूतकाळामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं बदलतं हे आपल्याला तीन उदाहरणावरून मी काय करणार आहे, तुम्हाला तिन्ही काळाचे प्रकार समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता घेऊ आपला पुढचा म्हणजे कुठला आधार आहे, तिसरा प्रकार कोणता, वर्तमान काळ. लक्षात घ्या, वर्तमान काळ. बघा आता भविष्य काळ कसं आहे. आता आपल्याला पुढचा घटक घ्यायचा आहे भविष्य काळ. भविष्य काळ आता आता भविष्य काळ म्हणजे काय, तर त्याची आधी आपल्याला काय करणार आहे, ही व्याख्या पाठ केली पाहिजे. पण व्याख्या काय म्हणते की जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, भविष्यकाळ होतं. म्हणजे एखादी घटना जी आहे ती भविष्यात पुढे घडणार आहे. वर्तमान काळामध्ये काय घटना चालू आहे, भूतकाळामध्ये काय ती घटना घडून गेलेली आहे आणि भविष्य काळामध्ये असं आहे की ती घटना पुढे घडणार आहे. भविष्य म्हणत नाही का, भविष्य म्हणजे ती पुढे घडणारी घटना आहे. म्हणजेच जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असा बोध ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी त्या क्रियापदाचा काय होतो, भविष्य काळ होतो. बघा विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या. आता तेच वाक्य आपल्याला भूतकाळात बघितलं, वर्तमानामध्ये भविष्य काळात बघायचं. आता भविष्य काळामध्ये काय होईल, समीर व्याकरण शिकेल. शिकेल बघा, शिकेल शिकेल. आता हीच क्रियापद आहे शिकेल. पण बघा वर्तमान काळात काय म्हणलं तर शिकतो, भूतकाळात काय म्हणलं शिकला. आणि तेच वाक्य तीच क्रियापद भविष्य काळात काय म्हणते, शिकेल. म्हणजे समीर व्याकरण शिकेल. शिकलाय का, नाही, पुढे शिकणार आहे. म्हणजे या क्रियापदाच्या रूपावर लक्षात येतं की ही क्रिया काय होणार आहे, पुढे घडणार आहे. घडली का, नाही, पुढे घडणार आहे. शिकेल म्हणजे पुढे शिकणार आहे असा या ठिकाणी बोध होतो. आता दुसरं उदाहरण काय होईल, गाय चारा. आता इथं गायीने नाही येणार, इथं काय गाय येईल. गाय चारा, चारा खाईल, खाईल बरं का, गाय चारा खाईल. बघा आता या वाक्यामध्ये खाईल काय आहे, क्रियापद आहे. पण क्रियापदामध्ये काय म्हणतं, गाय चारा खाईल. खाल्ली का, नाही, म्हणजे गाय चारा खाण्याची क्रिया पुढे घडणार आहे. कळतं ना, म्हणजे गायीची चारा खाण्याची क्रिया आहे ती क्रिया काय होणार आहे, पुढे घडणार आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हटलं जातं की गाय चारा खाईल. म्हणजे खाण्याची क्रिया पूर्ण झाली नाही तर इथं काय होणार आहे, ती पुढे खाणार आहे. म्हणजे क्रिया भविष्यात घडणार आहे. म्हणून या ठिकाणी हे सुद्धा क्रियापद किंवा हे वाक्य काय आहे, भविष्य काळातलं आहे. आणि तिसरं आहे मी अभ्यास काय होईल आता, करीन. मी अभ्यास करीन. करीन हे काय आहे, क्रियापद आहे. म्हणजे आता बघा मी अभ्यास करीन म्हणजे अभ्यास मी करणार आहे पण भविष्यात करणार आहे. म्हणजे मी अभ्यास करीन, क्रिया पुढे घडणार आहे. म्हणजे मी पुढे काय करणार आहे, अभ्यास करीन म्हणते. म्हणजे या ठिकाणी करीन ही जी क्रियापद आहे ती क्रियापद काय दाखवते की ही घटना पुढे घडणार आहे. म्हणजे भविष्य काळातलं वाक्य किंवा वाक्य सोडत असताना काय करायचं विद्यार्थ्यांनो, तर या वाक्यामधलं पहिल्यांदा क्रियापद पाहायचं आणि ते क्रियापदाचं रूप बघायचं. क्रियापद नेमकं वर्तमान काळातलं आहे, भूतकाळातलं आहे की भविष्य काळातलं आहे. बघा कारण का सांगतो तुम्हाला विद्यार्थ्यांनो, आपण फक्त एकच क्रियापद घेतलेलं आहे शिकतो, तर तेच क्रियापद काय होते बघा, वर्तमान काळामध्ये शिकतो
भूतकाळामध्ये शिकला आणि भविष्यकाळामध्ये शिकेल, हे नीट लक्षात घ्या. म्हणजे एखादी घटना वर्तमान काळात घडते, घडून गेलेली आहे की पुढे घडणार आहे, असा क्रियापदाच्या रूपावर झाला की ओळखायचं की ते वर्तमान काळातलं आहे की भूतकाळातलं आहे की भविष्य काळातलं आहे, लक्षात घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काळ आणि काळाचे 3 प्रकार अगदी व्यवस्थित तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्हाला या व्हिडिओमधून नाही समजलं असेल आणि जर एखादी संकल्पना तुमच्या राहिली असेल तर तुम्ही मला फोनवर सुद्धा संपर्क साधू शकता बरं का. आणि तर अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागणार आहे, हे काळावरचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहे. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त एकच काम केलं आहे की तुम्हाला काळ कशाला बनायचं आणि काळाचे 3 प्रकार आणि काळाच्या 3 प्रकारामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये एकच क्रियापद घेतलेलं आहे. पण ती एक क्रियापद तुम्हाला मी 3 काळामध्ये कशा पद्धतीने वापरतात याचं उदाहरण तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने इथं बोर्डवर समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ 100%च आवडलेला असणार आहे. तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.